लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता राहुलच्या साखरपुड्यात राधा आणि राहुलचा नाही तर नैना व राहुलचा साखरपुडा संपन्न होणार आहे. सरोजला अडचणीतून बाहेर काढून कलाने खूप मोठं काम केलं आहे. या सगळ्यामध्ये प्रेग्नेंट असलेल्या नैनाला न्याय मिळालेला आहे व त्याचबरोबर सरोज कलावर खूप इम्प्रेस झालेली असते. राहुल आणि रोहिणी यांची चांगली जिरून आबांनी त्यांच्या विरोधात एक मोठा प्लॅन करून आणि या प्लॅनमध्ये रोहिणी आणि राहुल चांगले अडकणार असतात. या सर्व प्लॅनिंगमध्ये अडकल्यावरती त्यांना खरंही आणि खोटंही बोलता येत नसतं. या सर्वांमध्ये अद्वैतने खूप मोठी कामगिरी केलेली असते. अद्वैतने साखरपुड्याच्या दिवशी CCTV फुटेज सर्वांना दाखवून विजया आणि राधा यांच्यासमोरच राहुलची पोल खोलल्याने व कलाने सरोजला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढल्याबद्दल सरोज कलाला म्हणते, कला तू माझे डोळे उघडलेस, तू आता चांदेकरांची सून शोभत आहेस. आता आबांनी जसा निर्णय घेतला आहे अगदी त्याचप्रमाणे राहुल आणि नैनाचा साखरपुडा त्याच मांडवामध्ये होणार असतो. सरोजच्या एका मोठ्या भयानक निर्णयामुळे आता चांदेकरांच्या घरातील सर्व समीकरणे बदलणार असतात. सरोज कलाला तिचा अधिकार देऊन या सर्व प्रकरणामध्ये ज्याची चूक आहे त्याला मोठी शिक्षा. सरोजने कलाला तिचा असा कोणता अधिकार दिला व राहुल नैनाचा साखरपुडा झाल्यानंतरही सरोजने नैनाला कलाचे पाय धरायला का लावले आणि त्यांना अशी कोणती भयानक शिक्षा दिली हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता अद्वैत कलाने एकत्र येऊन खूप मोठा प्लॅन रचत राहुलच्या खोलीची झडती घेण्याचं ठरवलेलं असतं. कलाने काजूला फोन करून अगदी तेच काम सांगितलेलं असतं की नैनाच्या खोलीची झडती घे म्हणून. अद्वैत कला आणि काजूला सुद्धा त्या दोघांच्या खोलीमध्ये हॉटेल रॉयलचं टिश्यू पेपर, तिकीट हे सामान त्यांना सापडलेलं असतं. राहुल आणि नैना हॉटेल रॉयलमध्ये नक्कीच गेले असणार असा डाऊट कला आणि अद्वैतला येतो. लग्नाच्या दिवशी राहुल आणि नैना त्याच हॉटेलमध्ये गेले असतील या सत्याचा उलगडा होतात. काजू, कला आणि अद्वैत हॉटेल रॉयलवरती जाण्याचं ठरवतात. साखरपुडा मोडण्यासाठी अद्वैत कलाची साथ देणार असतो. अद्वैत रॉयल हॉटेलवरती कॉल करतो आणि स्वतः अद्वैत चांदेकर बोलत आहे असं म्हटल्यावरती तेथून लगेचच रिस्पॉन्स मिळतो. कला अद्वैतकडून फोन घेते आणि त्यांना विचारते की तुमच्या हॉटेलमध्ये राहुल चांदेकर आणि नैना खरे यांच्या नावाने लग्नाच्या दिवशी कोणती रूम बुक होती का? त्यावरती तेथून लगेचच उत्तर येते की हो, तेव्हा त्यांच्या नावाने एक रूम बुक होती. ते दोघेही तेथे 2-3 दिवस राहत होते. कला त्यांना विचारते की मला त्या रूमचं CCTV फुटेज मिळेल का? ते फुटेज अद्वैत चांदेकर यांच्या काहीतरी कामाचं आहे. त्यानंतर कला काजूला फोन करते आणि तिला म्हणते की राहुल व नैना लग्नाच्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये आहे हे मला रॉयल हॉटेलवाल्यांकडून समजलं आहे. मी त्यांना CCTV फुटेज मागितलं आहे, परंतु तोपर्यंत तू नैनाताईवरती वॉच ठेव. त्यावरती काजू सांगते, कलाताई आपल्या घरी खूप मोठी गोष्ट घडली आहे. आम्ही ज्या वेळेस एकत्र जेवायला बसलो होतो त्यावेळेस नैनाला उलट्या झाल्या होत्या आणि तिने दुसऱ्या खोलीत जाऊन पर्सनल प्रेग्नेन्सी किट आणून चेक केलं होतं. त्या किटमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचं दिसून आलं. कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणते, मी आतापर्यंत फक्त राहुलचं लग्न थांबवण्याचं काम करत होते, परंतु आता राहुल आणि नैनाचं लग्न कसं लागेल हेही काम पार पाडावं लागेल. हे लग्न मोडून नैनाताईला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यानंतर कला काजूचा कॉल ठेवते आणि अद्वैतकडे निघते. कला सांगते की त्या दिवशी रूममध्ये खूप मोठा भयानक प्रकार घडला आहे. त्याचे CCTV फुटेज येतीलच, पण त्याचा परिणाम असा झाला आहे की नैनाताई प्रेग्नेंट आहे. अद्वैतला आता काय करावं ते सुचत नसतं. अद्वैतच्या मनात विचार चाललेला असतो की ज्या माझ्या भावाला मी सदैव माझ्या पुढे ठेवलं आणि त्याच्यावरती जीवापाड प्रेम केलं आणि त्या नैनालाही खूप जीव लावला, त्यांनीच मला धोका दिला. परंतु कला असून सुद्धा ती मला सत्य दाखवण्यासाठी किती धडपड करत आहे. अद्वैतचे मन आता खूप दुखलेले असते. अद्वैत कलाला म्हणतो की मग आता आपण काय करायचं? कला म्हणते की CCTV फुटेज लवकरच येतील, परंतु आपल्याला साखरपुडा थांबवून ठेवावा लागेल. अद्वैत कलाला प्रश्न विचारतो की CCTV फुटेज आल्याशिवाय आपण साखरपुडा कसा थांबवणार? CCTV फुटेज मिळायला खूप टाइम लागणार असतो
अद्वैत त्या रॉयल हॉटेलवाल्यांकडे रिक्वेस्ट करतो आणि तो त्यांना म्हणतो की आम्हाला CCTV फुटेज लवकरात लवकर पाठवून दे. तर इकडे आता साखरपुड्याचा दिवस उगवतो. कला अद्वैतला विचारते की आपल्याला आता तरी ते फुटेज मिळेल की नाही. या सगळ्यामध्ये CCTV फुटेज मिळायला आणखीन वेळ लागला तर आपलं काही खरं नाही. त्यावर अद्वैत म्हणतो मी पण खूप प्रयत्न करतो आहे. अद्वैत कलाला म्हणतो की मी CCTV फुटेज घेऊन येस्तोवर तू साखरपुडा थांबवू शकतेस का. तुला काहीही करून साखरपुडा थांबवावा लागेल. त्यानंतर कला इकडे आता सरोजकडे येते आणि सरोजला म्हणते की तुम्हाला तुमची मैत्री वाचवायची असेल तर हा साखरपुडा थोडा वेळ थांबवा. सरोज कलाचं काहीही एक ऐकून घेत नाही. ती कलाला म्हणते की तुला आता हे सुख भगवत नाहीये का. आमच्या घरातील एका तरी मुलाचं लग्न सुरळीत होत आहे हे तुला पचत नाहीये का. आणि आम्ही हा साखरपुडा का थांबवायचा. त्यावर कला म्हणते सरोज मॅडम मला असं म्हणायचं नव्हतं. तुम्ही मी जी काही सांगत आहे ते प्लीज ऐकून घ्या. फक्त एकदाच तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जर हा साखरपुडा झाला तर तुमची आणि विजया मॅडमची मैत्री धोक्यामध्ये येऊ शकते. तुम्ही फक्त एकदा ऐकून घ्या. त्यावर सरोज म्हणते तू मला अक्कल शिकवू नकोस आणि हुशारकी तर दाऊच नकोस. त्यावर कला म्हणते तुम्हाला मला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, परंतु तुम्ही फक्त एकदाच माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही माझं ऐका आणि हा साखरपुड्याला विलंब करा. जर मी सत्य तुमच्या पुढे घेऊन येऊ नाही शकले तर तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या. मी ती शिक्षा भोगण्यासाठी तयार असेन. सरोज म्हणते हो बर मला हे मान्य आहे. सरोज त्यांना म्हणते की आपण साखरपुडा थोडा उशिराने करायला पाहिजे. मला वाटतं मुहूर्त आता पुढचा आहे. असं म्हणून सरोज साखरपुडा थांबवून ठेवते. तर इकडे रॉयल हॉटेलचे मालक आणि त्यांच्यासोबत एक इन्स्पेक्टर त्या CCTV फुटेज घेऊन आलेले असतात. त्यांना पाहून कलाच्या जीवात जीव आलेला असतो. ते हॉटेलचे मालक आणि इन्स्पेक्टर अद्वैतकडे येतात आणि त्यांना म्हणतात की अद्वैत सर हे घ्या. हे आहेत CCTV फुटेज. हे CCTV फुटेज असे कोणालाही देता येत नाहीत, परंतु तुमची आणि आमची चांगलीच ओळख आहे म्हणून आम्ही हे CCTV फुटेज तुम्हाला देत आहोत. काम झाल्यावरती तुम्ही आम्हाला हे CCTV फुटेज आणून द्या. अद्वैत म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुम्हाला हे CCTV फुटेज काम झाल्यावरती लगेचच आणून देईल. अद्वैत ते CCTV फुटेज आपल्या लॅपटॉपमध्ये घेतो आणि त्यांना जायला सांगतो. कला इकडे सरोजला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही फक्त आता लॅपटॉप लावायला परवानगी द्या. त्यावर सरोज म्हणते की हे काय नवीन नाटक आहे. त्यावर कला म्हणते की तुम्ही फक्त आता लॅपटॉप लावायला परवानगी द्या. त्यावर सरोज सर्वांना सांगते की आपण आपले फॅमिली मेंबर सर्व आत येऊया आणि हे लॅपटॉपचे फुटेज पाहूया. अद्वैत लॅपटॉप सर्वांसमोर ठेवतो आणि सर्वांना ते दाखवायला लागतो. अद्वैत ते लॅपटॉप चालू करतो आणि त्यांना सर्वांना ते दाखवतो. त्यात लग्नाच्या दिवशीच राहुल आणि नैना त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी त्या रूम मध्ये काय काय केलं हे सर्व दिसत असतं. आबा खूप चिडतात आणि इकडे राहुलकडे येतात आणि त्याला एक चापट ठेवून देतात. सरोज विजयाकडे येते आणि तिला म्हणते की विजया मला माफ कर. या सर्व प्रकारामध्ये माझ्या सुनेने म्हणजे कलाने मला खूप मदत केली आहे. तिनेच हे सर्व काही घडवून आणलंय, परंतु या सर्वांमध्ये माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. मी शहानिशा आधीच करायला पाहिजे होती, परंतु मी तसं न केल्यामुळे आज हा सर्व काही प्रकार घडलाय आणि या सर्वांमध्ये तुमचा खूप अपमान होत आहे. त्याबद्दल मला माफ कर. इतक्यातच तिथे नैनाची एंट्री होते. कला नैनाला घेऊन आलेली असते आणि कला त्यांना सांगते की इतकंच नाही तर 2-3 दिवस ते तिथेच राहत होते आणि ते 2-3 दिवस त्यांनी एकाच रूम मध्ये काढले आहेत आणि त्याच वेळेला यांच्यात जे घडायला पाहिजे नव्हतं तेच घडलं आहे आणि त्याचाच परिणाम नैनाताई प्रेग्नेंट आहे. नैना प्रेग्नेंट आहे असं म्हणल्यावरती सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावरती कला त्यांना सांगते की नैनाताईला न्याय मिळायला पाहिजे. या सर्वात नैनाताई दोषी असली तरी ती हे लग्न करायला तयार आहे, पण राहुलने त्याची खूप मोठी फसवणूक केली आहे. इतक्यातच आबा म्हणतात की विजया सरदेसाई आम्हाला माफ करा. त्या नीच राहुलकडून खूप मोठी चूक झालेली आहे. बरं झालं हे सर्व प्रकरण आत्ताच कळालं, नाहीतर साखरपुडा झाल्यानंतर हे कळालं असतं तर खूप मोठा तमाशा झाला असता आणि त्यामुळे नैना आणि राधाचं दोघींचंही आयुष्य बर्बाद झालं असतं. मला आता राहुलची खूप लाज वाटत आहे. असं म्हणून आबा साखरपुडा मोडला असं सांगतात आणि सर्वांची माफी मागतात. आबा सर्वांना सांगतात की आता राहुलचा आणि नैनाचा साखरपुडा संपन्न व्हायला पाहिजे. रोहिणी तिथे आडफटा आणते आणि त्यांना म्हणते की मला हा निर्णय मान्य नाहीये. त्यावर आबा म्हणतात की मान्य अमान्य हे चालणार नाही.
त्यावर सरोज म्हणते की आज कलामुळे माझी मैत्री वाचली, नाहीतर नंतर काय झालं असतं हे देवालाच माहीत. कलामुळे मी बदनाम होण्यापासून वाचले. नैनामुळे मला प्रत्येक वेळेस मान खाली घालावी लागली आहे. सरोज नैनाला म्हणते की नैना, तू माझीच नाही तर हात जोडून तू तुझ्या बहिणीची सुद्धा माफी माग. सरोजने नैनाला कलाची माफी मागण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तिने कलाला चांदेकरांच्या सुनेचा अधिकार दिलेला असतो. कलाने सरोजला एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे कला आणि सरोज यांच्यामध्ये एक नाजूक नातं निर्माण होणार असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.